वाटते की मानधन जे आहे ते काही रखडलेले नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही तुम्ही पाहू शकता इथे GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR आहे। तर महाराष्ट्र शासन अंतर्गत हा GR आलेला आहे। 30 एप्रिल 2025 रोजी हा GR आला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इथे शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटना योजना ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर इथे अजून माहिती काय दिलेली आहे की वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकने सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाचा कार्यप्रणाली ठरवून दिली आहे। तर इथे किती कोटींची निधी वितरित करण्यात आली हे सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 410.30 कोटी इतकी निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तरी ते निधी वितरित करण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी या विभागाने वितरित करण्याबाबत निर्णय घेतला आहे। तर लाडक्या बहिणींनो ही योजना बंद होणार नाही। सरकारने आता GR सुद्धा काढला आहे, त्यामुळे लक्षात घ्या महिला व बाल विकास विभाग या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी हे सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला 10 तारखेपर्यंत तुमचे पैसे येऊ शकतात व 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। तर लाडक्या बहिणींसाठी एक तारीख फिक्स असावी, जेणेकरून काय होतं की लाडक्या बहिणींना जे काही मिसगाईड होतं ते होणार नाही व महाराष्ट्र शासनाने हे तारीख फिक्स करून घ्यावी की लाडक्या बहिणींनी या तारखेला पैसे नक्कीच पाठवणार आहे। तरी ते शासन निर्णयाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच एकदा चेक करायचं आहे। या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि 1,500 रुपये कुठेही जाणार नाही, तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येणार आहे। आता शासनाने हे निर्णय घेतलेला आहे व ही निधी वितरित करण्याबाबत माहिती सुद्धा सांगितलेली आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाही, मिसगाईड होणार नाही। आपल्या चॅनलवरती नक्कीच इथे खरी माहिती असते, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।